रस्त्याच्या बाजूला हो बामनोळी गावाला, बामनोळी गावाला मायकाच्या यात्रेला, मायकाची यात्रेला हो त्या बेगा उत्साने यात्रा देवा बरोबरने मारुती दादा पुजारी, मारुती दादा पुजारी हो मारुती दादा पुजारी, माया माझ्या काचा हो सेवा लागलाय करायला, सेवा भेगा करीत बहीण भावाच्या सेवेचा मान त्याला मिळेल हो, मान त्याला मिळेल. खेळा की गाव गेले लक्ष्मी देवीचा दस्त शिराला रे थाप मारे डोलाला, सुंदराने मारले स्वतः विचार केला म्हणाला कोण पडलं माझ्या असणाऱ्या गौंडी दादाला पंचाळ बाबा रे सुताराला कोड्या पडले होते या पंचाळ सुतार दादाला त्यात्र वेळेला असणाऱ्या जंगल जात झाडीला माडीला लिवते बाबा रे बांधायला जशी माडी लागली होती बांधायला कोडे पडले होते त्यात्र वेळेला एका रातून माडी गेली कळसाला माडीचं काम पूर्ण झालं विचार केला होता सुताराच्या बाळानी मनाला
जसे ह्या सुताराच्या बाळाने विचार केला मामा मनाला त्यात्र वेळेला हा विचार केला मनाला असणाऱ्या बाबऱ्या साताल माडीला असणाऱ्या साताल माडीला आंब्याचा एक घोडा तयार केलेला आणि त्या असणाऱ्या साताल माडीला लावलेला होय एवढं पोड पडलं होतं पंचाल सुताराला निरोप दिला होता माझ्या राजा दुर्तला जसा मात्र त्या राजा दुर्ताला निरोप दिला कोड पडलं होतं त्याच वेळेला हा गद्य संपलं या ठिकाणाला कशा माहितीये का कशी असायला हा बोलायला लागली लागली जसं या पंचाल सुताराला कोड पडलं होतं मामा त्यात्र वेळेला हा निरूप पागी देईला असणाऱ्या राजा दुराईताला म्हणून असणारा पंचाल सुतार त्या वेळेला काय केलेला असायला हा निघून गेला लागला होता सांगायला महाराज सांगितल्या नियमाप्रमाणे साताला चिमाडी बांधली त्या जंगलात गाडीला तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमची कामगिरी झाली मनुष्यना पंचाल सुतार लागले होते बोलायला ह्या राजा दुर्ताला मात्र हे विचार केला होता राजा दुराईताना म्हणाला आता मारली आपल्या लाहाच्या मुलीला धर्माच्या लेकीला या गंगा सुरावंतीला जशी ही सत्वधारी माऊली गंगा सुरावंती मामा त्यात्र वेळेला हा बोलागा याला याला देवाला
देवाच्या लेकीला त्या गंगा सुरावंतीला जसे हात हाळे मारल्याबरोबर ही सत्वधारी माऊली मात्र धावत पळत निघाली लागली होती बोलाय आपल्या बापाला बापा दौलता पित्या समृद्धा कशासाठी बोलवलं सांगितलं पाहिजे मला काय काम काढलंय सांगा मला लवकर म्हणून आपल्या बापाला लागली होती ही सत्वधारी माऊली बोलायला गंगा सुरावंती लागली बोलायला विचार केला राजा दुरायताना म्हणाला राजाला बोलायला सांगितल्या नियमाप्रमाण जंगलदाट झाडीला सातालाची माडी बांधून तयार केली एवढा लागला होता बोलायला आपल्या लेकीला या सत्वधारी ह्या माऊलीला का सुरावंतीला मामा त्या तर वेळेला मुली तो चालत जाणार का मेना पालखी करू दे तुला राजाला न बोलाय आपल्या सत्वधाऱ्या गंगा सुरावंतीला असं लागला होता बोलायला ही सत्वधारी माऊली लागली होती सांगायला आपल्या बापाला मामा त्या तर वेळेला बापा मेला पालखी पाहिजे मला करायला मेना पालखीत जाणार मी साताले माडीला मनुष्यना सत्वधारी माऊली लागली होती आपल्या बापाला बोलायला माझ्या राजा दुर्ताने विचार केला मनाला मेना पालखी तयार केली मेना पालखीत लाडाच्या लेकीला बसवलं देवा त्या वेळेला आणि या सत्वधार्या माऊलीला त्या मेना पालखीत बसवलं सत्वधार्या माऊलीला राजा दुर्तान मात्र बोला याला लागेल असणाऱ्या गंगा सुरावंतीला मेन्हा पालखीत देवा घेतलेले लायली होती बाबा रे मेन्हा पालखीत गंगा सुरावंती जायला असणाऱ्या नगरीत त्या आया बाया त्या वेळेला लागल्या होत्या त्या आया बाया बघायला त्या तर वेळेला लागल्या होत्या आया बाया हात करायला पदर लागल्या होत्या हलवायला हात लागल्या होत्या बाबा रे हलवायला पदरा लागल्या होत्या पालवायला अचानक संत बाळो मा होळीकार मंडळ सावळी या संघाला तयारीत राहायचा गंगा सुरावंतीने विचार केला देवा कोण पडलं माझ्या गंगाला सांगायला पाहिजे जातीने सात पाले मागीला एवढे लागली होती बोलायला माझी सत्वधारी माऊली कोडे पडलं मामा त्या तर वेळेला असणारी मेला पालखी निघून गेली होते लांबदोरे पहिल्याला जंगलात बाबा झाडीला सात स्वतः जंगलात झाडीला सात आले माडीला त्या 7 ताल माडीला निघून गेली ही मेना पालखी मात्र यात्र वेळेला विचार केला गंगा सुरावंतीनं मनाला पाहिजे माडी आपण घालून पायाला